पहिला एलिमेंट घेतला तर पहिला एलिमेंट काय होईल, पहिल्या रो मध्ये आणि पहिल्या कॉलम मध्ये. आता जर दुसरा बी एलिमेंट घेतला, बरोबर आहे, आता जर बी एलिमेंट घेतला तर मी या ठिकाणी लिहितो रो, बरोबर आहे, हा दुसरा रो, हा होईल पहिला रो आणि हा होईल दुसरा रो. आता मी काय करतो, हा कॉलम घेतो, हा होईल तुमचा कॉलम पहिला आणि हा होईल तुमचा कॉलम दुसरा, कॉलम फर्स्ट अँड कॉलम हे झालं सेकंड. आता पहा काय करायचंय, म्हणून दोन रो होते म्हणून 2 लिहिलं आणि दोन कॉलम होते म्हणून 2 लिहिलं, म्हणजे 2 बाय 2 चा झाला, बरोबर आहे. आता आपण काय करायचंय, मायनर एलिमेंट फाइंड करायचे. काय फाइंड करायचं आपल्याला, मायनर एलिमेंट. आता मायनर एलिमेंट एकदम सिंपल आहे, मायनर एलिमेंट, बरोबर आहे. आता काय करायचं आपल्याला, पहिल्या याचा मायनर एलिमेंट फाइंड करायचा आहे. पहिला जो ए दिले ना याचा मायनर एलिमेंट फाइंड करायचा आहे, त्यासाठी काय करणार पडतं पहा, मायनस साठी m यूज करा, बरोबर आहे, पहिला एलिमेंट. आता हा कोणता रो आहे, पहिला कॉलम कोणता आहे, पहिला, म्हणजे या ठिकाणी तुम्ही m11, बरोबर आहे. आता जर मला दुसरा मायनर एलिमेंट फाइंड करायचा आहे, दुसरा मायनर एलिमेंट फाइंड करायचा, मी नाव देणार परत m, बरोबर आहे. आता पहा कोणत्या रो मध्ये आहे, पहिला, पण कॉलम कोणता आहे, दुसरा, म्हणजे या ठिकाणी येईल m12. त्याच्यानंतर मला आता तिसरा मायनर एलिमेंट फाइंड करायचा आहे, म्हणजे m फाइंड करायचा आहे परत, बरोबर आहे, तिसरा मायनर एलिमेंट. आता तिसरा मायनर एलिमेंट कोणत्या रो मध्ये आहे, दुसऱ्या, आणि कॉलम मध्ये कोणते आहे, पहिल्या, म्हणजे या ठिकाणी येईल 2 1. त्याच्यानंतर आता शेवटचा आपल्याला एलिमेंट फाइंड करायचा आहे, बरोबर आहे, या ठिकाणी m. आता पाहायचं कोणत्या रो मध्ये आहे, दुसऱ्या, शेवटचा एलिमेंट दुसऱ्या रो मध्ये आहे, कोणत्या कॉलम मध्ये आहे, दुसऱ्या, म्हणजे या ठिकाणी होईल m22, बरोबर आहे. आता जो पहिला एलिमेंट असेल तो असेल तुमचा d, नंतर दुसरा जो एलिमेंट असेल तो असेल c, नंतर तिसरा जो एलिमेंट असेल तो असेल तुमचा b, आणि चौथा जो एलिमेंट असेल तो a. म्हणजे एकदम सिंपल बरं का, पहिला मायनर एलिमेंट b, दुसरा मायनर एलिमेंट c, तिसरा मायनर एलिमेंट b, आणि चौथा मायनर एलिमेंट a. म्हणजे आता पहा, जर मी एक्झाम्पल घेतलं कन्सिडर केलं, या ठिकाणी एक मॅट्रिक्स घेतो मी, आपण डिटरमिनंट घेतो, डिटरमिनंट मध्ये एलिमेंट दिले 4 -2 3 and -6, बरोबर आहे. आता हे डिटरमिनंट दिले, पण काय करायचं आपल्याला, त्याचे मायनर एलिमेंट फाइंड करायचे. याचे काय फाइंड करायचं आपल्याला, मायनर एलिमेंट. आता आपल्याला काय होईल, पहिलं मायनर एलिमेंट वर लिहायचं आहे, मायनर एलिमेंट. आता आपला पहिला एक मायनर एलिमेंट करतो m11, नेक्स्ट दुसरा मायनर एलिमेंट m12, नंतर तिसरा मायनर एलिमेंट m21, आणि चौथा मायनर एलिमेंट काय होईल, m22, बरोबर, इक्वल टू, परत इक्वल टू इक्वल टू इक्वल टू. आता पहा m11 चा फॉर्म्युला d, त्याच्यानंतर m12 चा फॉर्म्युला c, त्यानंतर m21 चा फॉर्म्युला b, आणि m22 चा फॉर्म्युला काय आपल्याकडे a, म्हणून इक्वल टू. आता काय करायचं, हे दोन्ही मॅट्रिक्स कंपेअर करायचे. आता या ठिकाणी a, या ठिकाणी a ची व्हॅल्यू येईल 4, नंतर या ठिकाणी b दिले, या ठिकाणी b ची व्हॅल्यू येईल -2, नंतर या ठिकाणी दिले c, या ठिकाणी c ची व्हॅल्यू येईल 3, आणि नंतर या ठिकाणी d, आणि d ची व्हॅल्यू येईल या ठिकाणी -6. म्हणजे या वेळी तुमचं a, नंतर हा b, नंतर हा c, आणि लास्टला हा काय असणार आहे, d. आता मायनर ऑफ m11 d, बरोबर. म्हणजे b ची व्हॅल्यू काय आपल्याकडे -6, या ठिकाणी लिहायचं तुम्हाला -6. त्यानंतर सेकंड नंबरचं मायनर एलिमेंट करायचं आहे, c ची व्हॅल्यू लिहायची इक्वल टू c, c ची व्हॅल्यू तुमच्याकडे 3, या ठिकाणी 3 लिहा, इक्वल टू तिसरा मायनर एलिमेंट आहे m21, b आहे, म्हणजे b ची व्हॅल्यू म्हणजे आपल्याकडे -2, या ठिकाणी तुमचे -2. नंतर चौथा जो मायनर एलिमेंट आहे m22, म्हणजे दुसरा रो आणि दुसरा कॉलम मध्ये, याची व्हॅल्यू आहे a, फॉर्म्युला, मग याची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4, बरोबर. हे झाले तुमचे मायनर एलिमेंट. देयरफॉर मायनर एलिमेंट r, त्याचे मायनर एलिमेंट r काय मी कोणते आले, -6, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर -2, आणि त्याच्यानंतर काय होईल 4. हे जर तुमचं मायनर एलिमेंट फाइंड करायचा फॉर्म्युला. आता सेम एक्झाम्पल, आपण दुसरे एक एक्झाम्पल घेतो मी, पहिला त्याचा स्क्रीनशॉट काढा तुम्ही लवकर. डिटरमिनंटचा मायनर फाइंड करायचा आहे, डिटरमिनंट दिले आपल्याला 11, नंतर दिले -5, नंतर दिले या ठिकाणी -4, आणि या ठिकाणी तुम्हाला 7. आता हा डिटरमिनंट झाला तुमचा 2 बाय 2 चा डिटरमिनंट झाला. पण याचं काय करायचं आपल्याला, आता मायनर एलिमेंट फाइंड करायचे, बरोबर आहे. आता या ठिकाणी लिहायचे मायनर एलिमेंट,
एलिमेंट आता पहिला मायनर एलिमेंट येईल तुमचा m11 नंतर दुसरा मायनर एलिमेंट येईल तुमचा m12 नंतर तिसरा मायनर एलिमेंट येईल m21 आणि चौथा मायनर एलिमेंट येईल तुमचा m22 इक्वल टू आता तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे बरोबर एक येणे असेल d नंतर c नंतर d आणि लास्टला असेल a ABCD लिहायची फक्त डिसेंडिंग ऑर्डर इक्वल टू आता d ची व्हॅल्यू किती दिली याच्यावर 7 या ठिकाणी लिहायचे 7 इक्वल टू c ची व्हॅल्यू आहे तुमची -4 या ठिकाणी -4 नेक्स्ट b ची व्हॅल्यू आहे तुमची -5 आणि इक्वल टू परत a ची व्हॅल्यू आहे तुमची 11 म्हणजे याचे मायनर एलिमेंट काय आले आपले 7 -4 -5 आणि 11 तर मायनर एलिमेंट पहा m11 लक्षात असलं पाहिजे पहिल्या रोमनला पहिला कॉलमचा मायनर एलिमेंट 7 नंतर या ठिकाणी दिला m12 म्हणजे पहिल्या रो आणि दुसऱ्या कॉलममधला एलिमेंट मायनस त्याला -4 त्यानंतर m21 दिले म्हणजे दुसरा रो आणि पहिला कॉलम दुसरा रो आणि पहिला कॉलममधला हा एलिमेंट -4 चा मायनर एलिमेंट आला आपला -5 आणि लास्टला दिले m22 म्हणजे दुसरा रो आणि दुसरा कॉलम दुसरा रो आणि दुसरा कॉलम मधला दुसरा एलिमेंट आहे याचा मायनर एलिमेंट त्याला आपला 11 therefore या ठिकाणी मायनर एलिमेंट are minus element तुमचे 7 नेक्स्ट होईल -4 नंतर -5 and 11 डिटरमिनंट आता 3/3 चा डिटरमिनंट म्हणजे त्याच्यामध्ये 3/3 म्हणजे 3 रो आणि 3 कॉलम राहील बरोबर आहे काय असणार आहे 3 रो आणि 3 कॉलम आता याच्यामध्ये टोटल 9 एलिमेंट राहील म्हणजे पहिला जो एलिमेंट घेतो तिथे होतो a11 नंतर घेतो a12 नंतर घेतो a13 त्यानंतर या ठिकाणी a21 नंतर a22 नंतर a23 आणि लास्टला घेतो a31 a32 नंतर a33 बरोबर लक्षात ठेवायचे a11 म्हणजे काय पहिला रो पहिला कॉलम नंतर a12 म्हणजे काय पहिला रो दुसरा कॉलम त्यानंतर a13 म्हणजे काय पहिला रो तिसरा कॉलम त्यानंतर मी a22 म्हणलं काय मी दुसरा रो आणि दुसरा कॉलम नंतर a23 घेतलं तर काय मी परत दुसरा रो आणि तिसरा कॉलम जर a32 घेतलं काय मी तिसरा रो आणि दुसरा कॉलम इथे नाव दिले तिसरा रो दुसरा कॉलम तिसरा रो तिसरा कॉलम नंतर दुसरा रो तिसरा कॉलम हे नाव दिले आता आपण काय करायचं याची मायनर एलिमेंट फाइंड करायची पहा इथे काय करायचं आपल्याला मायनर एलिमेंट फाइंड करायची मायनर एलिमेंट आता पहा पहिला जो एलिमेंट आहे a11 बरोबर आहे याचा मायनर एलिमेंट होईल तुमचा m11 a11 चे ठिकाणी काय येईल m11 इक्वल टू आता त्याचे मायनर एलिमेंट फाइंड करण्यासाठी तुम्हाला डिटरमिनंट सॉल्व करायचं काय करायचा a11 याचा मायनर एलिमेंट याचा रो आणि कॉलम सोडून द्या रो आणि कॉलम सोडून दिल्यावर पहा काय राहिलं a22 a23 नंतर a32 आणि a33 बरोबर एवढा पार्ट राहिला याचा डिटरमिनंट काय होईल या ठिकाणी काय होईल पहा a22 a23 नंतर a32 नंतर a33 हा झाला तुमचा पहिला मायनर एलिमेंट आता दुसरा मायनर एलिमेंट फाइंड करायचा आपल्याला याचा बरोबर या ठिकाणी तुमचं m12 तर काय करायचं आपल्याला आता या m12 साठी दुसऱ्या एलिमेंट साठी मायनर एलिमेंट फाइंड करायचं असणार तुमचा m12 तर काय करायचं म्हणजे याचा रो आणि कॉलम सोडून द्या रो आणि कॉलम सोडून दिल्यावर काय राहिलं a21 नंतर राहिलं a23 नंतर a31 आणि लास्ट राहिलं a33 म्हणजे पहा काय मिळायचं डिटरमिनंट मग a21 नंतर a23 त्याच्यानंतर a31 आणि लास्टला राहणार आहे a33 हा झाला तुमचा दुसरा मायनर एलिमेंट आता परत काय करायचं आहे तिसरा मायनर एलिमेंट फाइंड करायचा आहे त्यासाठी बरोबर याच्यासाठी तिसरा मायनर एलिमेंट फाइंड करायचा आहे म्हणजे या ठिकाणी m13 इक्वल टू आता परत काय करणार याचा रो आणि कॉलम सोडून द्या रो आणि कॉलम सोडून दिल्यावर काय राहिलं a21 नंतर a22 त्याच्यानंतर a31 आणि a32 म्हणजे एवढे डिटरमिनंट काढायचे आपल्याला म्हणजे काय होईल डिटरमिनंट ऑफ a21 a22 नंतर a31 आणि a32 हा झाला तुमचा तिसरा मायनर एलिमेंट आता टोटल 9 एलिमेंट आहे म्हणजे तुम्हाला 9 मायनर एलिमेंट फाइंड करायचे बरं का
याचा हा झाला रो, बरोबर आहे, हा याचा रो होईल आणि हा याचा कॉलम होईल. म्हणजे पहा आता जर मी काय करतो, याचा रो आणि हा कॉलम सोडून दिला, तर रो आणि कॉलम सोडून दिलं तर काय राहिलं, 8 1 2 A1 3, नंतर राहिलं A3 2, नंतर A3 3, रो आणि कॉलम सोडून दिलं. आता याचा डिटरमिनंट लिहू आपण. पहा याचा डिटरमिनंट काय होईल मग, A1 2, नंतर A1 3, त्याच्यानंतर राहिलं A3 2 आणि लास्ट राहिलं A3 3. आता तुमचा चौथा मायनर एलिमेंट. आता काय करायचं परत आपल्याला याच्यासाठी मायनर एलिमेंट फाइंड करायचा आहे. A22 साठी मेथड मायनर एलिमेंट तुमचा M22 इक्वल टू, परत काय करणार पडेल, हा जो पाचवा तुम्हाला मायनर एलिमेंट फाइंड करायचा आहे आणि याचा तुम्हाला रो सोडून द्या आणि हा याचा कॉलम सोडून द्या, बरोबर आहे. आता रो आणि कॉलम सोडून दिल्यावर हा पूर्ण पार्ट सोडून दिला, काय राहिलं A11, नंतर A13, नंतर राहिलं A31, लास्टला राहिलं A33. पाहून घ्या, बरोबर. आता याचा मायनर एलिमेंट काय तुमचा या ठिकाणी डिटरमिनंट मध्ये A11, नंतर A13, नंतर राहिलं A31 आणि लास्टला राहील A33. जे फॉर्म्युला तुम्हाला तयार करायचं बघा, पाठ करायचं काम. आता काय करू तुम्ही, जो सहावा एलिमेंट याचा एक मायनर एलिमेंट फाइंड करायचा आहे, काय ते A23, याचा मायनर एलिमेंट तुमचा M23, बरोबर. काय होईल M23. परत काय करायचं बघा, या एलिमेंट साठी याचा रो आणि कॉलम सोडून द्या. रो आणि कॉलम सोडून दिल्यावर काय राहिलं A11 A12, नंतर A31 A32, बरोबर. एवढा डिटरमिनंट झाला. एवढा डिटरमिनंट या ठिकाणी यायचा डिटरमिनंट ऑफ काय A11, नंतर A12, नंतर होईल A31 आणि A32. हा डिटरमिनंट तयार झाला, बरोबर. रो आणि कॉलम सोडून द्या. आता आपल्याला 6 डिटरमिनंट 6 मायनर एलिमेंट फाइंड झाले. आता आपल्याला परत काय करायचं आहे, सातवा मायनर एलिमेंट फाइंड करायचं आहे. सातवाचं नाव काय आहे A31. याचं मायनर एलिमेंटचं नाव काय आहे M31 इक्वल टू इनडिटरमिनंट M31 इक्वल टू डिटरमिनंट. परत काय करायचं, याचा रो आणि कॉलम सोडून द्या. तर रो आणि कॉलम सोडून द्यायला काय राहिलं A12, नंतर A13, नंतर A22 आणि A23. मग याचा डिटरमिनंट तुमचा A12, नंतर A13, नंतर A22 आणि A23, बरोबर आहे. त्याला आपण याचा रो आणि कॉलम सोडून दिला, हा डिटरमिनंट तयार झाला. आता तुमचा M31. आता आपला आठवा मायनर एलिमेंट फाइंड करायचा आहे बरं. आता आठवा मायनर एलिमेंट काय होईल M32, बरोबर आहे. A32 चा मायनर एलिमेंट काय होईल M32. मग परत काय करणार पडेल, याचा रो, बरोबर आहे, आणि याचा कॉलम सोडून द्या. आता रो आणि कॉलम सोडून द्यायला काय करायचं, A11, नंतर A12, नंतर A21 आणि A23. हे चार एलिमेंट आहेत. ज्याचा डिटरमिनंट काय होईल मग A11, नंतर A13, नंतर होईल तुमचा A21 आणि A23, बरोबर आहे. आता तुमचा लास्ट एलिमेंटचा मायनर एलिमेंट तुमचा M33. ज्याच्यासाठी मायनर एलिमेंट फाइंड करायचा आहे. मग A33 चा M33 मायनर एलिमेंट. परत काय करायचं, M चा रो आणि कॉलम सोडून द्या. रो आणि कॉलम सोडून दिल्यावर काय राहिलं A11, A12, A21 आणि A22. हे चार एलिमेंट राहिले. ज्या ठिकाणी मी डिटरमिनंट ऑफ A11, नंतर A12, नंतर A21 आणि A22. हा झाला मायनर एलिमेंटचे फॉर्म्युले. मी तुम्हाला पाठ करायचं काम नाही, फक्त लक्षात ठेवायचं आहे. आता मी जर तुम्हाला डायरेक्ट विचारलं की सांगा A31 चा मायनर एलिमेंट काय आहे, बरोबर. मी तुम्हाला काय करणार, त्याचा रो आणि कॉलम सोडून द्या. आता एवढा जो राहिला हा डिटरमिनंट, हा डिटरमिनंट तुम्हाला सॉल्व करायचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून, तो त्याचा मायनर एलिमेंट. आता एवढं तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा. याच्यावर एक्झाम्पल घेऊ आपण. सॉल्व करायचे त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे आपलं डिटरमिनंट ऑफ 1 2 -3, त्यानंतर दिले -2 0 4 आणि लास्टला दिले 5 -1 and 3.
हा डिटर्मिनंट दिले आपल्याला, तर या डिटर्मिनंटचं काय करायचं आपल्याला मायनर एलिमेंट फाइंड करायचे, बरोबर आहे. आता याची मायनर एलिमेंट फाइंड करायचे. आता आपल्याला पहिला मायनर एलिमेंट फाइंड करणे आहे, तर या ठिकाणी बघू मायनर एलिमेंट बरोबर आहे. आता आपला पहिला मायनर एलिमेंट करायचो मग m11, पहिला मायनर एलिमेंट करायचो आपला m11. काय आता जो पहिला मायनर एलिमेंट फाइंड करायचा आहे काय करायचं आपल्याला रो आणि कॉलम सोडून देणं पडेल. आता डिटरमिनंट राहिला 0 4 -1 3, या ठिकाणी आहे इक्वल टू 0 4 -1 and 3, 0 4 -1 and 3. आता आपण हा डिटरमिनंट सॉल्व करू का. आता 0 मल्टिप्लाय बाय 3 डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करतो मी. आता 0 into 3 काय होईल 0, नंतर असं आपलं मायनस साइन, नंतर 4 into -1 हा होईल तुमचा -4 आणि इक्वल टू का हा मायनस आणि -4 हा होईल तुमचा +4. हा झाला तुमचा पहिला मायनर एलिमेंट. आता दुसरा मायनर एलिमेंट फाइंड करायचा आहे, याच्याकडे m12 इक्वल टू. आता या दुसऱ्या एलिमेंट साठी मायनर एलिमेंट म्हणजे काय करणार पडायचं रो आणि कॉलम सोडून द्या. राहिलं काय -2 4 5 and 3 इक्वल टू डिटरमिनंट मध्ये होईल -2 4 5 3. हा झाला डिटरमिनंट. आता परत काय करायचं हा डिटरमिनंट सॉल्व करायचा. आता -2 मल्टिप्लाय बाय 3 किती होतात -6, तर डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करतो. नंतर येतो असतो आपण मायनस साइन पा, परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 5 हे होईल 20, या ठिकाणी 20 इक्वल टू आता हे -6 आणि -20 किती होतात -26. हा झाला दुसरा मायनर एलिमेंट. आता काय करायचं परत तिसरा मायनर एलिमेंट फाइंड करायचा आहे, म्हणजे होईल m13 इक्वल टू आता परत तिसऱ्याचा रो आणि कॉलम सोडून द्या. काय राहिलं -2 0 5 -1 इथे डिटरमिनंट मध्ये होईल -2 0 5 -1. परत काय करायचं हा डिटरमिनंट सॉल्व करायचा आहे इक्वल टू का -2 मल्टिप्लाय बाय -1 किती होतात 2, नंतर असतं आपलं मायनस साइन. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 मल्टिप्लाय बाय 5 0 0 ने कोणत्या पण नंबरला मल्टिप्लिकेशन केल्यावर 0 येणार आहे, म्हणजे राहिलं काय 2 - 0 इक्वल टू हे होईल परत 2. आता आपल्याला फाइंड करायचं आहे फोर्थ नंबरचा मायनर एलिमेंट. आता फोर्थ नंबरचा मायनर एलिमेंट पहा दुसऱ्या रो आणि पहिल्या कॉलम मध्ये राहणार, म्हणजे त्याचं नाव होईल m21 इक्वल टू. त्याचं नाव काय असणार आहे m21 इक्वल टू. परत काय करायचं पडेल याचा रो आणि कॉलम सोडून द्या. आता याचा रो आणि कॉलम सोडून द्या बघा काय राहिलं 2 -3 -1 and 3. या ठिकाणी डिटरमिनंट मध्ये 2 -3 -1 and 3. परत याचा काय करायचं पडेल क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस साइन परत क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता 2 into 3 होतात 6, नंतर देतो आपण मायनस साइन परत क्रॉस मल्टिप्लिकेशन, तर -3 मल्टिप्लाय बाय -1 होतात हे 3, बरोबर. म्हणजे राहिला आपल्याला 6 - 3 इक्वल टू 3. आता आपला पाचवा मायनर एलिमेंट. त्याच्यानंतर आता आपला चौथा मायनर एलिमेंट. आता पाचवा मायनर एलिमेंट फाइंड करायचा आहे, बरोबर आहे. आता 0 साठी मायनर एलिमेंट काय करायचं पडेल या ठिकाणी होईल m22 इक्वल टू मग 0 चा रो आणि कॉलम सोडून द्या. 0 चा रो आणि कॉलम सोडून दिल्यावर काय राहिलं 1 - 3 5 3. काय राहिलं 1 - 3 नेक्स्ट 5 and 3. तर परत काय करायचं आपला क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 मल्टिप्लाय बाय 3 हे होईल इक्वल टू 3 असतं. नेक्स्ट असतं मायनस साइन परत क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता काय झाले -3 मल्टिप्लाय बाय 5 -15, या ठिकाणी होईल -15 इक्वल टू हा 3 जसं तसा नेक्स्ट मायनस आणि -15 हे होईल +15 आणि 3 + 15 होतात 18. हा झाला तुमचा पाचवा मायनर एलिमेंट. आता आपण काय करायचं आहे याच्यासाठी कोडसाठी सहावा मायनर एलिमेंट फाइंड करायचा आहे. याचं नाव आहे तुमचं m23. सहावा मायनर एलिमेंटचं नाव होईल m23. परत काय करणार पडेल याचा रो आणि कॉलम सोडून द्या. आता रो आणि कॉलम सोडून द्यायला बघा काय राहिलं 1 2 5 -1 1 2 5 -1. याचा डिटरमिनंट आहे तुमचा 1 2 5 and -1. आता झाला 1 2 आणि 5 -1. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनसचं साइन क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल टू आता 1 मल्टिप्लाय बाय -1 होतात -1. त्याचा
त्याच्यानंतर असतं आपलं मायनस साइन, परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाय बाय 5 ते होतात 10 इक्वल टू हा -1 आणि हा -10 हे झाले -11. त्याच्यानंतर आपल्याला सातवा मायनर एलिमेंट फाइंड करायचा आहे. आता सातवा मायनर एलिमेंट येतो तिसऱ्या रो मध्ये आणि पहिल्या कॉलम मध्ये, म्हणजे याचं नाव होईल m31 इक्वल टू, याचं नाव काय होईल m31 इक्वल टू. आता काय करायचं परत, त्याचा रो आणि कॉलम सोडून द्या. राहिलं काय 2 3 0 4 2 3 0 4 या ठिकाणी होईल 2 3 0 4. आता परत काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनसचं साइन तर क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाय बाय 4 हे होतात 8. नेक्स्ट मायनस साइन -3 मल्टिप्लाय बाय 0 0 मग 8 0 होईल 8. आता आपल्याला 8 नंबरचा मायनर एलिमेंट फाइंड करायचं आहे. याचं नाव होईल m32 इक्वल टू, बरोबर आहे. आता याचा परत रो आणि कॉलम सोडून द्या. रो आणि कॉलम सोडून दिल्यावर काय राहिलं 1 -3 -2 and 4. राहिलं 1 -3 -2 and 4 इक्वल टू. परत डिटरमिनंट सॉल्व करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into 4 4 मायनस साइन -3 into -2 इथे +6 इक्वल टू 4 6 हे होईल तुमचे -2. आता राहिला तुमचा लास्ट नंबरचा, हा होईल m33 इक्वल टू. शेवटचा आपल्याला काय फाइंड करायचं आहे मायनर एलिमेंट. आता याचा परत रो आणि कॉलम सोडून द्या. रो आणि कॉलम सोडून दिला तर काय राहिलं 1 2 -2 0. काय राहिलं डिटरमिनंट मध्ये 1 2 -2 and 0. आता याचा डिटरमिनंट सॉल्व करायचा आहे. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 मल्टिप्लाय बाय 0 0. नेक्स्ट मायनस साइन क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाय बाय -2 ते होतात -4 मग इक्वल टू. झिरोच काही काम नाही, मायनस आणि -4 होतात +4. आता पहा पहिला मायनस एलिमेंट आला आपला 4, दुसरा -26, तिसरा 2, नंतर 3, नंतर 5th नंबरचा 18, नेक्स्ट 6th नंबरचा मायनस एलिमेंट आला -11, नंतर 7th नंबरचा मायनस एलिमेंट आला 8, आणि नेक्स्ट 8 नंबरचा मायनस एलिमेंट आला -2 आणि लास्ट मायनस एलिमेंट आला तुमचा 4. therefore या ठिकाणी होईल मायनर एलिमेंट R. therefore मायनर एलिमेंट R. आता पहिला मायनर एलिमेंट 4, नेक्स्ट असेल तुमचा -26, त्याच्यानंतर थर्ड नंबरचा 2, नंतर फोर्थ नंबरला दिले 3, त्याच्यानंतर 5th नंबरला 18, 6th नंबरला -11, त्याच्यानंतर 8 -2 and लास्टला दिले तुम्हाला 4. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 हे झाले तुमचे मायनर एलिमेंट. आता पहा काय करायचं, सॉल्व करताना फक्त तुम्हाला बरोबर डिटरमिनंट घेता आला पाहिजे आणि डिटरमिनंट सॉल्व करता आला पाहिजे, तेव्हा तुम्हाला हे मायनर एलिमेंट समजेल. चला समजलं का सांगा. तुम्हाला पहा नसेल समजलं तर घरी प्रॅक्टिस करा. घरी प्रॅक्टिस केली तेव्हा तुम्हाला एक्झाम्पल समजेल बरं का. जर तुम्ही याची प्रॅक्टिस केली नाही, कारण की कोण सांगतो की तुम्हाला 12वी मध्ये पूर्ण एक चॅप्टर याच्यावर एक क्वेश्चन जरी 3 मार्क्स साठी 12वी येतो, 11वी पण आहे आणि 12वी एक क्वेश्चन 3 मार्क्स